मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनला आता खूपच ताप आलेला असतो, तर कल्पना आता डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते. त्याच वेळी मात्र आता अश्विन त्याच्यावर उपचार करत असतो. मग त्यानंतर आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. विमल देखील आता तेथे उभी असते आणि मनातच विचार करते, अर्जुन दादांना खूप ताप आलाय. हे मी चैतन्य दादाला सांगू का की नको सांगू, कारण त्यांनाही टेन्शन येईल. मग त्यानंतर आता कल्पना म्हणते, अहो मला काय म्हणायचंय, आज आपल्याला अर्जुनला बरं नाहीये, तर चुडा भरण्याचा कार्यक्रम पोस्टपोन करायचा का? तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि सगळं बोलणं ऐकू लागते. तेव्हा प्रताप म्हणतो, हो चालेल ना, आपण पोस्टपोन करूयात. आणि जर अर्जुनला अजूनच बरं नाही वाटलं तर मग संगीत आणि लग्न हे सुद्धा आपण पोस्टपोन करूयात जरा. तेव्हा प्रियाला आता खूपच राग येतो आणि जरा धक्काच बसतो, कारण आता जर हे पोस्टपोन झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि सायलीने दिलेलं ते चॅलेंज जर खरं करून दाखवलं तर करायचं तरी काय, असं म्हणून आता ती मनातल्या मनात खूपच चिडते आणि म्हणते, अरे बिनडोकांनो, मी एवढं सगळं जुळवून आणलंय आणि तुम्ही माझ्या प्लॅनवर पाणी फिरवायला निघालात. त्यानंतर कल्पना म्हणते, चला आपण पूर्णाईंकडे जाऊयात आणि त्यांना सांगूयात. त्याचवेळी ते दोघेही आता जात असताना अर्जुन शुद्धीवर येतो आणि म्हणतो, थांबा, काहीही पोस्टपोन करण्याची गरज नाहीये, असं म्हणून तो उठण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या अंगात तेवढी ताकदच नसते की तो स्वतः उठू शकेल. तेव्हा आता कल्पना आणि प्रताप दोघेही मागे येतात, अर्जुनला सावरतात आणि म्हणतात, बाळा उठू नको, तू झोप, आराम कर. त्याचवेळी अश्विन म्हणतो, दादा उठू नको ना, तू झोपूनच राहा, पडून राहा जरा. तरीही अर्जुन आता उठतोच आणि म्हणतो की मी पूर्ण आजीला वचन दिलंय डॅड, आणि मी माझा शब्द पाळेनच, असं आता तो त्या दोघांनाही म्हणतो. तेव्हा प्रियाच्या आनंदाला पारावारा राहत नाही आणि ती खुश होते. तर अर्जुन म्हणतो की मला उभं राहता नाही आलं ना लग्नाला, तरीही मी आधार घेऊन उभा राहीन, पण सगळे रिच्युअल्स आणि लग्न सगळं काही पूर्ण आजीच्या मनानेच होईल. त्यानंतर त्याला आता बोलता सुद्धा येत नसतं. मग नंतर तो आता म्हणतो, आज चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे ना, तो सुद्धा पूर्ण आजीच्या म्हणण्यानुसारच होईल, तुम्ही आता चला, असं म्हणून तो आता सर्वांना जायला सांगतो. त्याच वेळी आता कल्पना म्हणते की अर्जुन बाळा, तू वेडा आहेस का? त्याच वेळी आता अश्विन म्हणतो, दादा अरे 102 ताप आहे तुला आणि आराम करण्याची सुद्धा गरज आहे. तेव्हा अर्जुन आता उठण्याचा प्रयत्न करत असतो, तरीही आता त्याला व्यवस्थित उठता येत नाही. तो कुणाचा आधार सुद्धा घेत नसतो. पूर्ण आजीला दिलेला शब्द मला पाळायचाच आहे आणि त्या वचनातून मला आता सगळ्यांना मुक्त करायचंच आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि मग तो उठण्याचा प्रयत्न सारखा सारखा करत असतो. घरातील सर्वजण त्याला म्हणत असतात, उठू नको, परंतु अर्जुन आता मागे हटतच नाही. तेव्हा सर्वजण त्याला व्यवस्थित पकडतात आणि लगेच तेथून त्याला घेऊन जातात. त्यानंतर आता प्रिया एकटीच रूममध्ये थांबते आणि म्हणते, शाब्बास अर्जुन, अरे तू त्या म्हातारीसाठी स्वतःच्या जीवावर खेळायला निघालास, हा नातू असावा तर असा, असं म्हणून प्रिया खूपच खुश होते. अर्जुन आता हॉलमध्ये जातो. त्यावेळी पूर्णाजी त्याला समजावू लागतात, बाळा हट्टीपणा करू नको, तू आराम कर, विश्रांती घे, आपण नंतर बघू चुड्याच्या कार्यक्रमाचं. पण अर्जुन म्हणतो, नाही, तू सर्व विधी हे तुझ्या मनाप्रमाणेच झाले पाहिजेत आणि आता हे तुझ्या सगळं मनाप्रमाणे होईलच, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तुम्ही कामाला लागा, असं अर्जुन म्हणतो. मी ठीक आहे. त्याच वेळी आता प्रताप म्हणतो, बरं ठीक आहे बाळा, असं म्हणून तो कल्पनाला म्हणतो की ऐक, अगं तू एक काम कर, हे चुडा भरण्याचं काही आहे ना, तो कार्यक्रम लवकरात लवकर उरकून घे, म्हणजे अर्जुनला विश्रांती घेता येईल. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. अश्विनला सांगते की चुड्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे ताट सजवण्यासाठी अस्मिता तिच्या रूममध्ये गेली आहे, तर बघ तिचं झालंय का हो, तेवढं ताट घेऊन ये चल पटकन बाहेर. मग आता अश्विन म्हणतो, ती खरंच ते काम करत असेल का? मला नाही वाटत, ती मोबाईलवर आपला टाइमपास करत बसली असेल. इथे दादाच्या काय अवस्था आहे आणि तिचं आपलं काहीतरी वेगळंच चालू असतं.
त्यानंतर प्रिया म्हणते, ती चुडा भरणारी ताई कुठे आली आहे ना, मी पाहते जरा. कल्पना हो असं म्हणते. सर्वजण आपापल्या तयारीसाठी आता तेथून जातात. तर प्रिया आता त्या चुडा भरणाऱ्या ताईला कॉल करत, राईट घ्या, अहो सुभेदार बंगला तुम्हाला समोरच दिसेल, एवढं डेकोरेशन केलंय तरीही तुम्हाला दिसत नाही का, असं म्हणून ती आता फोनवर बोलतच लगेच बाहेर जाते. आता सर्वजण तेथून गेल्यानंतर विमल हळूच विचारते, अर्जुन दादा, काल सायलीताई तुम्हाला भेटायला आल्या होत्या का हो? त्याच वेळी आता तो म्हणतो की हो, मला त्या रोजच भेटतात. त्यावेळी काय असं विमल विचारते. मग आता तो म्हणतो की हो, रोज भेटतात मला, त्या माझ्या स्वप्नात येतात, मला भेटतात, आम्ही दोघेही छान प्रकारे गप्पासुद्धा मारतो आणि कधी कधी बोलता बोलता सकाळसुद्धा होऊन जाते, तरीही कळत नाही. तेव्हा विमलला एका क्षणी जरा धक्काच बसतो. तेव्हा आता ती म्हणते की अर्जुन दादा, अहो असं का बोलताय? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, हो आम्ही रोज भेटतो ना स्वप्नामध्ये. मग आता विमल म्हणते, यांची मनस्थिती ठीक दिसत नाहीये, यांना खरं तर काहीच माहीत नाहीये, असं म्हणून ती म्हणते की काळजी घ्या तुम्ही स्वतःची आणि इथेच बसून राहा, तुम्हाला जर काही हवं असेल ना तर तुम्ही मला सांगा, असं म्हणून ती जरा बाजूला जाते. तर अर्जुन एकदमच शांत होऊन जातो. त्यानंतर आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर विमल आता जरा बाजूला जाऊन अर्जुनकडे जेव्हा पाहत असते ना, तिला आता खूपच वाईट वाटतं. मग आता ती लगेच चैतन्याला कॉल करते आणि म्हणते, अहो चैतन्य दादा, सायलीताई आल्या होत्या इकडे तुम्ही असं म्हणताय, परंतु अर्जुन दादा म्हणतायत की त्या मला रोज स्वप्नात भेटतात, त्यांना खरंच सायलीताईंची खूप आठवण येते, असं म्हणून आता विमल ही फोन ठेवते आणि अर्जुनकडे पाहत राहते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर अर्जुन आता रडकुंडीला येतो, कारण आता त्याला सायलीचा विरह सहन होत नसतो आणि तो सारखा सारखा सायलीच्या स्वप्नातच रंगतो. तर आता दुसरीकडे सायली आणि कुसुम दोघीही घरात असतात. तेवढ्यातच तेथे आता चैतन्य येतो. चैतन्य तेथे येतात सायली लगेच विचारते, काय हो चैतन्य भाऊजी, काही समजलं का? ह्यांच्याबरोबर काही बोलणं झालं का? विमलताईने काही सांगितलं का? मग आता तो म्हणतो की विमलताईचा कॉल आला होता, तुम्ही तिथे गेला होतात ना, त्याबद्दल घरामध्ये काहीही डिस्कशन झालं नाही किंवा विमलताईंसमोर तरी हा विषय झाला नाही, तुम्ही तिथे गेला होतात ते अर्जुनला माहीत सुद्धा नाही. आता हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो. त्यामुळे सायली आता खूपच नाराज होते. नक्की तिकडे काय झालं असेल हा प्रश्न तिला पडतो. दुसरीकडे साक्षीने आता तिची 2 माणसं आता जनता चाळीजवळ बाहेर पाठवलेली असतात. ते साक्षीला कॉल करून म्हणतात, आम्ही जनता चाळीजवळच आहोत, तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही इथे अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून आहोत. त्यानंतर दुसरीकडे सायली ही आता सारखी तिच्या मैत्रिणीला कॉल करत असते आणि म्हणते की ही कॉल का रिसीव करत नसेल ना, कळतच नाहीये, खूप वेळ झालाय हिला यायला आज, म्हणून ती आता सारखी दरवाजाकडे डोळे लावून बसलेली असते. आणि मग त्यानंतर कसा बसा तिला फोन लागतो. त्याच वेळी ते आता मंजिरी दरवाजात येऊन उभी सुद्धा राहिलेली असते आणि सायलीची तगमग पाहते की मला फोन करण्यासाठी ती किती आतुर आहे, माझ्याबरोबर बोलण्यासाठी सुद्धा. मग आता इकडे मंजिरीच्या फोनची रिंग वाजते. खरं सायली आता जरा बाहेर पाहते. मग आता तिला समजतं मंजिरी आली आहे, तर तुमच्याकडे पाहुण्यांचं स्वागत असं करतात का, फोनची रिंग वाजवून, असं आता मंजिरी म्हणते. तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो. म्हणते की मंजिरी तू आलीस, अगो खूप वेळ झालं, मी तुझी वाट पाहत होते, असं म्हणून ये ना आतमध्ये, ये ना, बस ना, असं ती तिला म्हणते. तेव्हा कुसुमताई तू कशी आहेस ग, असं आता मंजिरी कुसुमला विचारते. कुसुम म्हणते मी एकदम ठीक आहे. ती लगेच मंजिरीसाठी आता पाणी घेऊन येते. त्यानंतर सायली तिला विचारते, काय ग प्रवास कसा झाला? मग आता तसा प्रवास छान झाला आणि तसंही अंतर खूप लांबचं आहे ग, पण तुला भेटण्याची एवढी उत्सुकता होती ना, त्यामुळे प्रवासाचं काही एवढं वाटलंच नाही, आता मंजिरी म्हणते. त्याचवेळी आता सायली म्हणते, आता आली आहेसच ना, आता तू लग्नापर्यंत राहायचं आहेस. मग आता मंजिरी म्हणते, नाही ग, अगं असं लग्नापर्यंत नाही थांबता येणार. हो पण सायली हे बघ, तू सांगितलेलं काम मी केलंय, हा थांब, असं म्हणून ती आता तिला पंढरपूरवरून आणलेला चुडा दाखवते आणि हा विठुरायाचा आशीर्वाद आहे, म्हणूनच तुझ्यासाठी पंढरपूरवरून या बांगड्या आणल्या आहेत, असं आता सायलीला ती बांगड्या दाखवत म्हणते.
तेव्हा सायली आणि कुसुमला खूपच आनंद होतो की विठुरायाचा आशीर्वाद सुद्धा आता मिळणार. तेव्हा विठुरायाचा आशीर्वाद असा वाया जाणार नाही सायली, कारण जेव्हा तू मला सांगितलं होतंस ना की तुझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे, तेव्हाच मी विठुरायाकडे मागणं मागितलं होतं की अर्जुन आणि तुला कोणीही वेगळं करू शकत नाही. अगदी कोणतीही वाईट शक्ती आली ना तरीही कधीही अजिबात ती तुमच्या दोघांनाही वेगळं करू शकत नाही. त्यावेळी सायली म्हणते, हो मला माहिती आहे मंजिरी, मला जेव्हा समजलं ना तू विठुरायाकडे माझ्यासाठी साकडं घातलंय, तर लगेच मनामध्ये लगेच चांगल्या भावना आल्या आणि त्यामुळेच मला समजलं सगळं काही व्यवस्थित होणार. मग आता त्या दोघीही आता खूपच खुश असतात. मंजिरीला सायलीला भेटून खूप आनंद झालेला असतो. मग आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या हातात चुडा भरण्यासाठी खास ती तेथे आलेली असते. सायली म्हणते, तूच चुडा घेऊन आली ना, मग आता तूच भर. त्याच वेळी आता मंजिरी म्हणते, मी चुडा भरू? तेव्हा आता सायली म्हणते, हो मंजिरी, तूच चुडा भरायचा आहेस. अगं तुला असं वाटत असेल ना की तुझं लग्न वगैरे झालं नाहीये म्हटल्यानंतर तुला अधिकार नाही हा चुडा भरण्याचा. अगं पण तू मैत्रीण आहेस ना माझी, तू माझ्यासाठी जे काही करशील ना ते अगदी मनापासून करशील, ही माझी पूर्णपणे खात्री आहे. आणि खरं सांगू का, जर तू मला हा चुडा भरला ना तर तर माझा संसार अगदी सुखाचा होईल, खात्री आहे मला, असं म्हणून ती आता फोर्स करते, चुडा भरायचा आहेस. तेव्हा कुसुम म्हणते, हो मंजिरी. मग आता मंजिरी म्हणते, ठीक आहे, असं म्हणून ती आता सायलीला लगेच चुडा भरू लागते. तेव्हा सायलीला आता हातात पहिल्यांदा चुडा भरला जातोय हे पाहून खूप आनंद होतो, कारण तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाचे सगळे विधी अगदी विधिवत होत असतात. तेव्हा सायली त्या आता हातातील चुड्याकडे पाहतच राहते, कारण आता त्या चुडा घातल्यामुळे आता सायली अगदी नव्या नवरीसारखी दिसू लागते. त्यावर अर्जुनच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर खूपच रंगलेली असल्यामुळे आता मंजिरी म्हणते, खूप छान दिसतोय तुझ्या हातांवर हा चुडा. मग आता सायली अर्जुनच्या आठवणीतच रमते. दुसरीकडे प्रिया आता चुडा भरण्याचा कार्यक्रम सोडून येथे थोडी बाजूला येते आणि लगेच साक्षीला कॉल करत विचारते, काय ग, झालं की नाही माझं काम? मग आता दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे मला असं जाब विचारल्यासारखे प्रश्न विचारायचे नाहीत. नंबर 2, मी एखाद्या वेळी जेव्हा तुला सांगते ना की मी हे काम करणार आहे, त्यावेळी ते काम 100% मी करतेच, असं म्हणून ती प्रियाला आता चांगलीच गप्पा करते. मग त्यानंतर ती म्हणते की सायलीच्या घराबाहेर माझी माणसं उभी आहेत आणि ती माणसं त्यांना हँडल करतायत. तेव्हा प्रियाला आता खूपच आनंद होतो. मग आता आता सायली ही अर्जुनच्या घरापर्यंत काय तर नाक्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही, असं साक्षी म्हणते. त्यानंतर आता प्रिया ही खूपच खुश असते आणि म्हणते की इथे कोणीच येऊ शकणार नाही, सायलीचे पाय सुद्धा या घराला लागू शकत नाही, असं म्हणून ती अजूनच खुश होते आणि आनंदाच्या भरातच मागे वळत असते. त्याच वेळी आता त्या चुडा भरणाऱ्या ताई येत असतात. तेव्हा प्रियाचा धक्का आता तिला जोरातच लागतो, त्यामुळे आता त्या ताटामध्ये असणाऱ्या खूप साऱ्या बांगड्या ह्या खाली पडतात आणि तो चुडाच फुटतो. त्यामुळे प्रियाला आता खूपच राग येतो आणि ती त्या ताईंवरच ओरडू लागते की तुम्हाला असं मध्ये मध्ये करायला कोणी सांगितलं होतं. मग आता प्रियाचा आरडाओरडा ऐकून तेथे पूर्ण आजी, कल्पना, अस्मिता या तिघीही येतात. तेव्हा आता प्रिया म्हणते की कोणी सांगितलं होतं बोला ना. मग आता त्या ताई म्हणू लागतात, मी तुम्हाला हा चुडा दाखवायला येत होते, तुम्ही अचानक वळल्या आणि म्हणून हे झालं. त्यावेळी वाढवपणे बोलू नका, असं रागातच प्रिया म्हणते. वेळी अस्मिता आता म्हणते की बापरे, पुन्हा एकदा अपशकुन झाला. तर आता तो चुडा वाढलेला पाहून इकडे पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही टेन्शनमध्येच येतात आणि एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण हा चुडा अचानक वाढलाच कसा काय हा प्रश्न त्यांना पडतो. त्या दोघीही तसं प्रियाला विचारतात. तेव्हा ती आता म्हणते, काही नाही, यांना दिसतच नाही पुढे, असं म्हणून यांचे डोळे फुटले आहेत का, असं काही पण ती बोलू लागते आणि खूपच मोठ्या मोठ्याने बोलते. त्यामुळे आता पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही म्हणतात, जरा शांत राहा, अगं चुकून वाढला असेल तर काय हरकत नाही.
त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात काही हरकत नाही, जाऊ दे, वाढवला तर वाढू दे, आता तुझ्याकडे दुसरा चुडा आहे ना ग. मग आता त्या ताई म्हणतात हो आहे चुडा, तर चल पटकन दुसरा चुडा तू तयार कर आणि आमच्या तन्वीच्या हातात भर, असं आता पूर्णाजी म्हणतात आणि तेथे असणारं वातावरण जरा शांत करण्याच्या प्रयत्नात असतात. तर प्रिया खरंच अजून खूप चिडलेली असते, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये अपशकुन हा होत असतो. दुसरीकडे राया आता घरी आलेला असतो. त्याच वेळी आता सायली खूप खुश होते आणि राया दादा या ना असं म्हणते. मग आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बसा ना, सायली त्याला म्हणते. तेव्हा तो म्हणतो इथे बसायला टाईम नाही आहे, कारण तुमच्या चाळीबाहेर ना 2 दांडगे गडी आहेत, मला त्यांची नजर काही व्यवस्थित वाटत नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की कुणीतरी नक्की आहे जे इथे या घरावर नजर ठेवून आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज एक काम करा ना, तुम्ही बघताय का कोण आहे ते. त्यावेळी सायली म्हणते काही हरकत नाही, बघते मी. हा मंजिरी रायाकडे पाहत त्याला म्हणते हो हो समजलं समजलं, अरे तू बाहेर जायचा आणि पण शांत नाही बसणार मला माहिती आहे, कारण तू ना डायरेक्ट त्यांना असा मारायला लागशील आणि मग नंतर समजेल की ती चाळीतलीच लोक आहेत म्हणून. त्यावेळी आता राया म्हणतो नाही ग, चाळीतली नाही आहेत. मग आता सायली म्हणते असतील हो चाळीतली, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बघते नंतर काय आहे ते प्रकरण. तेव्हा ठीक आहे असं राया म्हणतो. त्यानंतर आता सायली म्हणते अर्जुन सरांवरून इथे खूप वाद आणि मारामाऱ्या झाल्यात, त्यामुळे आता पुन्हा काही नवीन प्रकरण नको. तेव्हा राया म्हणतो राहिलं, आणि असंही मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये, असं म्हणून तो तेथे बसून घेतो. त्याच वेळी पुढे आता राया विचारतो की काय सायलीताई, अर्जुन भाऊ बरोबर भेट झाली की नाही. तेव्हा सायली म्हणते नाही ना हो, मी खरंच खूप प्रयत्न करते त्यांना भेटण्यासाठी, पण ते मला भेटतच नाहीयेत. आता अर्जुनची भेट न झाल्यामुळे सायलीचा चेहरा खरंच खूप पडलेला असतो. त्याच वेळी राया पटकन उठतो, हाताची टाळी वाजवतो आणि म्हणतो ठरलं तर मग मी आत्ता जातो आणि तुमच्या पुढे त्यांना घेऊनच येतो. आता थेट त्यांच्या घरी जातो, त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना असं खांद्यावर टाकून इकडे तुमच्या समोर घेऊन येतो. तेव्हा सायली आता गालातच हसते. त्यावेळी आता सायलीला आठवतं की कशा प्रकारे राया हा अर्जुनला इथे घेऊन आला आहे. मग आता ती त्या स्वप्नामध्ये अगदी रंगूनच जाते की खरंच राया घरी गेला, अर्जुन रूममध्ये बसलेला होता, त्याने तेथून उचललं आणि डायरेक्ट ते खांद्यावरच अर्जुनला घेऊन आला. अर्जुनला काहीही याबद्दल माहीत नसतं, परंतु जेव्हा सायलीसमोर आणून तो अर्जुनला तेथे उभा करतो तेव्हा सायली आता खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहते. त्याच्यावरून ती नजरसुद्धा हटवत नाही आणि त्याच्या स्वप्नामध्ये अगदी रंगून जाते. आता अर्जुनशिवाय सायलीला काहीही सुचत नसतं. तेव्हा अर्जुन सुद्धा आता तिच्याकडे पाहत असतो, तिच्याकडे पाहून हसत असतो. त्यावेळी आता अर्जुनची नजरसुद्धा सायलीवरून हटत नसते, तर सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. दोघेही आता एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी रंगून गेलेले असतात. मग आता मंजिरी म्हणते नाही हा राया, अजिबात तू तिकडे जायचं नाहीस, असं कुणी कुणाला उचलून आणतं का, असं म्हणून ती त्याला सांगते. पण हे सगळं सायलीचं स्वप्न असतं, तो तिचा भास असतो. मंजिरीच्या या बोलण्यामुळे ती भानावर येते. मग आता राया म्हणतो प्लीज एकदाच ट्राय करू दे ना मला, तरीही मंजिरी ऐकत नाही. तेव्हा आता राया म्हणतो असं का करते मंजिरी, अगं प्लीज, अगं तुला अर्जुन भाऊला भेटायचं नाही का. त्यावेळी सायली म्हणते हो भेटायचंय, परंतु असं नाही हा. त्यावेळी मंजिरी म्हणते की असं प्रत्येक गोष्टीमध्ये दमदाटी करून नाही चालत, असं ती रायाला बजावते, कारण आमच्या रायाला काही कळतच नाही असं ती सायलीला सांगते. तर राया एकदम गप्प बसतो. मग त्यानंतर ती म्हणते राया हा प्रेमाचा प्रश्न आहे आणि विषय सुद्धा नाजूक आहे, कारण इथे असा धसमुसळेपणा करून खरंच चालत नाही. त्याच वेळी राया आता त्या दोघींचं बोलणं ऐकू लागतो. मग आता राया विचारतो पुढे करायचं काय. सायली म्हणते धीर धरायचा असतो आणि वाट पाहायची असते, आणि राया दादा मी खरंच या क्षणी तेच करते, माझं यांच्या बरोबर बोलणं होणार, माझी खात्री आहे स्वतःवर. मग आता राया म्हणतो तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे आणि ही या रायाची खात्री आहे. त्यावेळी आता मंजिरी आणि त्याचबरोबर सायली या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात, तर कुसुमलाही आनंद होतो.
त्यानंतर राया शब्द देतो की तू आत्तापासून माझी बहीण आहे सायलीताई, आणि हा राया भाऊ आहे ना, तो तुझा भाऊ आहे. हा भक्कम भिंतीसारखा तुझ्या पाठीमागे उभा आहे. त्याचवेळी आता मंजिरी तिला शब्द देते की तुझी ही बहीण आणि त्याचबरोबर तुझा हा राया भाऊ हे दोघेही मिळून तुला आणि अर्जुनला एकत्र आणतीलच. हा शब्द आहे आमच्या दोघांचा, बहिणी आणि तुझ्या भावाचा, लक्षात ठेव. तेव्हा सायली म्हणते, हो मला खात्री आहे तुमच्यावर, विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही दोघेही आम्हा दोघांना एकत्र आणणारच. पुढे आता मंजिरी म्हणते की विठुरायाचा आशीर्वाद आहेच की आता तुझ्याबरोबर. तेव्हा सायलीला आता खरंच खूप कौतुक वाटतं आणि तिला खूप आनंद होतो की माझ्याबरोबर माझी जोडलेली माणसं आहेत आणि त्याचबरोबर माझ्या विठुरायाचा आशीर्वाद सुद्धा आहे. तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो आणि अर्जुनच्या आठवणींमध्ये रमून जाते आणि गालातच हसते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आणि कुसुम या दोघीही जरा बाहेर चाललेल्या असतात. त्यामुळे आता ते गुंड तेथे येतात आणि सायलीला धमकावू लागतात की त्या खोलीमध्ये गुपचूप बसायचं, अजिबात बाहेर कुठे जायचं नाही. तेव्हा आता त्या दोघींनाही खूप टेन्शन येतं की हे असं काय. मग काही वेळानंतर आता दुसरीकडे प्रिया घरातील सर्वांना एकत्र बोलवून घेते आणि म्हणते जी मुलगी अर्जुनला भेटायला त्याच्या खोलीपर्यंत येऊ शकते तर ती मुलगी संगीताच्या कार्यक्रमात आणि लग्नामध्ये घोळ घालूच शकते. त्यामुळे मला असं वाटतंय आपण लग्न नाशिकला ठेवू. त्यानंतर आता चैतन्य हा सायलीला कॉल करून सांगतो की तुला तन्वीने खूप मोठा शॉक दिलाय, कारण तिने काय केले माहिती आहे का, तुला लग्नापासून आणि संगीत सोहळ्यापासून लांब ठेवण्यासाठी या नवीन खेळीमुळे आता अर्जुनाने तिचं लग्न हे नाशिकला होतंय. त्यावेळी आता सायलीला मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.